ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातला एक गंभीर प्रकार उघडकीस आला. T-114 वाघिणीला घेराव करून डझनभर जिप्सी उभ्या असल्याचा हा फोटो व्हायरल झाला. पर्यटकांच्या गराड्यात ताडोबाची वाघीण सापडली होती. 17 मे रोजीच्या या फोटोने प्रशासन हादरून गेलं. आता उशिराने डोळे उघडलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने पर्यटक तसंच जिप्सी चालकांसाठी नवे नियम लागू केलेत. वाघिणीला घेरल्याप्रकरणी 10 जिप्सी, त्यांचे वाहन चालक आणि गाईड्सना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आलंय. ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने याआधी 15 जिप्सी, त्यांचे वाहन चालक आणि गाईड यांना निलंबित केलं होतं. व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना रिझर्व्ह घेण्यावर बंदी घालण्यात आली. तसंच ताडोबा सफारीत प्लास्टिक बॉटल्सना बंदी आहे. तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचंच या व्हिडिओतून दिसून आलं होतं. सफारी दरम्यान यू-टर्न मारण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आलाय. ताडोबात वाघ बघण्यासाठी पर्यटक हे जिप्सी चालकांवर तसंच गाईडवर दबाव टाकत असल्याचा आरोप होतो. राज्यातून, देशातून नव्हे तर जगभरातूनही पर्यटक फक्त वाघ पाहण्यासाठी या प्रकल्पात येतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन आणि बफर क्षेत्रात पर्यटन सुरू आहे. मात्र ताडोबात नियम मोडण्याची ही आतापर्यंतची सर्वात भीषण घटना असल्याचं सांगितलं जातंय. विदर्भ न्यूज ब्युरो, चंद्रपूर.